ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आज 8व्या ओबीपासनं आपल्याला सुरुवात करायची आहे. 8वी ओबी अशी आहे, निरसिता नेणीव स्वरूपी समरसे जाणीव, मग एक छत्री राणीव योगी आसी. इथे कवी असं म्हणतात, निरसिता नेणीव. नेणीव म्हणजे आपण पाहिलं अज्ञान, दुर्लक्ष, त्याला आपण नेणीव म्हणतो. आणि जेव्हा या अज्ञानाचं निरसन होतं, निरसिता नेणीव, अज्ञानाचं निरसन झाल्यानंतर काय होतं, स्वरूपी समरसे जाणीव, अज्ञान गेलं आणि जे ज्ञान उरलं आहे ते ज्ञान देखील समरस होऊन जातं स्वरूपामध्ये, म्हणजे त्या परमात्म्यामध्ये. स्वस्वरूप म्हणजे आपलं आत्मस्वरूप. आपलं आत्मस्वरूप म्हणजे ईश्वराचं रूप. ईश्वराचं रूप म्हणजे परमात्म्याचं रूप. परमात्म्याच्या रूपात काय होतं, आपलं अज्ञानही निरसन झालं की जे काही ज्ञान आपल्याला आहे ते देखील समरस होऊन जातं. समरस म्हणजे एक जीव होऊन जातं. समरस म्हणजे लय होऊन जातो ज्ञानाचा स्वरूपामध्ये. आणि मग काय होतं, तर मग कवी असं म्हणतात, ज्ञान अज्ञान गेलं, ज्ञान समरस झालं स्वरूपात, आणि मग एक छत्री राणीव योगी आसी. आपण जसं एक छत्री साम्राज्य म्हणतो ना, एक छत्री राज्य, एक छत्री साम्राज्य, तसं मग त्या योग्याचं एक छत्री साम्राज्य सुरू होतं. एक छत्री साम्राज्य सुरू होतं योगियाचं, म्हणजे त्याला तेवढा आनंद मिळतो. केवढा आनंद मिळतो, जेवढा एखाद्या राजाला, छत्रपती राजाला, त्याचं एक छत्री राज्य, अशा राजाला जेवढा आनंद मिळावा, जसा आनंद मिळावा, तसं मग त्या योग्याला तेवढा आनंद मिळतो. कशामुळे मिळतो, त्याचं ज्ञान देखील त्याच्या स्वरूपामध्ये एकदा लीन झाल्यानंतर, आणखी त्याच्या अज्ञानाचं निरसन झाल्यानंतर. तर अशी ही 8वी ओबी आहे, सोपी आहे. पुन्हा एकदा वाचतो. निरसिता नेणीव म्हणजे अज्ञानाचं निरसन झाल्यावर, स्वरूपी समरसे जाणीव म्हणजे ज्ञान देखील, जाणीव म्हणजे ज्ञान, ज्ञान देखील समरस झाल्यावर, स्वरूपामध्ये एक रूप झाल्यावर, विरघळून गेल्यावर, लय झाल्यावर, एक जीव झाल्यावर स्वरूपाशी, काय होतं, एक छत्री राणीव, एक छत्री साम्राज्य राहतं योगियाचं. म्हणजे त्याला एक छत्री राजा एवढा किंवा राजासारखा आनंद सतत जो आहे प्राप्त त्या योग्याला होतो, असा याचा आपण अर्थ घ्यायचा. आता यानंतर आपण 9वी ओवी पाहूया. सदा स्वानंदाचे सोहळे, विषय विजाती वितळे, स्वरूप सुखाचे निमेळे, इंद्रिया तृप्ती. अशा प्रकारे त्या एक छत्री राज्यामध्ये काय होणार, सदैव आनंदाचे सोहळे पाहायला मिळणार. सदा आनंद,
दिवस असो का रात्र असो, कोणतीही वेळ असो, 24 तास, 24/7 सतत आनंद. सतत आनंदाचे जे आहेत सोहळे त्या एकछत्री राज्यात राहतील. याचा अर्थ की तो तैलधारेवत असा अखंड आनंद, जिथे कुठे खंड पडणार नाही असा आनंद, असा तो आनंद एकछत्री राज्याचा राहील. विषय विजाती वितळे. आणि स्वाभाविकच तेथे काही जर व्यवहाराचे विषय आलेत तर ते विजातीय ठरतील ना, तर ते देखील वितळून नष्ट होतील. विषय विजाती वितळे, सदा आनंदाचे सोहळे. विषय विजाती वितळे म्हणजे असे जर विषय आलेत की जे ज्ञानाचे नाही आहेत, जे स्वरूपाचे नाही आहेत, असे काही विषय आले तर ते विजाती ठरतील आणि ते देखील नष्ट होतील, वितळून जातील. त्यांचा देखील जे आहे स्वरूपामध्येच लय होईल. स्वरूप सुखाचे निमेळे इंद्रिया तृप्ती. आणि इंद्रियांच्या तृप्तीचे जे काल हा विषय आपण चांगला सविस्तर बोललो होतो. इंद्रियाच्या तृप्तीच्या ज्या गोष्टी असतात, इंद्रियांचे जे विषय असतात, जसं रसनेचा विषय चांगलं खाणं, कानाचा विषय चांगलं ऐकणं, डोळ्याचा विषय चांगलं पाहणं, चांगलं म्हणजे ज्यात मनोरंजन होईल असं पाहणं. तर ह्या ज्या इंद्रियांच्या तृप्तीचे विषय आहेत, त्या स्वरूपामध्ये जेव्हा स्वरूप साक्षात्कार होतो, स्वरूप कळून येतं आपल्याला काय आहे, तेव्हा मग या इंद्रियांच्या वेगवेगळ्या तृप्तीची गरज पडत नाही. ती स्वरूप ज्ञानामुळे, स्वरूप साक्षात्कारामुळे जी तृप्ती होते, त्या तृप्तीनेच या सर्व इंद्रियांची आपोआप तृप्ती होऊन जाते, असा याचा अर्थ आहे. तर ही ओवी अशी: सदा स्वानंदाचे सोहळे, विषय विजाती वितळे, स्वरूप सुखाचे निमेळे इंद्रिया तृप्ती. आणि अर्थ असा: अशा त्या एकछत्री राज्यात सदैव आनंदाचे सोहळे सुरू असतात आणि स्वाभाविकच तेथे व्यवहारी विषय जे विजातीय ठरतात, विषय विजाती वितळे, जे विषय विजातीय ठरतात ते वितळून नष्ट होतात. स्वरूप सुखानेच इंद्रियांची तृप्ती प्राप्त होत असते. स्वरूप सुखाचे निमेळे इंद्रिया तृप्ती, असा हा 9व्या ओवीचा अर्थ. आणि आता आपण 10वी ओवी पाहूया. परम सुखाचे निभरे, एकही स्फूर्ती न फुरे, एकही स्फूर्ती न स्फुरे. परम सुखाचे निभरे, एकही स्फूर्ती ना स्फुरे, कार्य जाती विसरे निमिषात. परमसुखाचे निभरे, एकही स्फूर्ती न स्फुरे, कार्य जाती विसरे निमिषात. आता याचा अर्थ काय होईल? स्वरूप दर्शनाचे सुख हेच परमसुख आहे व ते सुख अनुभवत असता वृत्ती उठत नाहीत व दृश्य पाहण्याची स्फूर्ती होत नाहीत. एकही स्फूर्ती ना स्फुरे. जेव्हा परमसुखाने भरलेलो असतो आपण, जेव्हा स्वरूप दर्शन होतं आणि स्वरूप दर्शन झाल्यानंतर फक्त आनंदच आनंद उरतो, तो आनंदमय परमात्माच आपल्या शरीरातला जो आहे तो प्रकट होऊन आपण सर्व आनंदमय होऊन जातो. अशा स्थितीमध्ये कशाचं स्फुरण उरत नाही, स्फुरण होत नाही. जसं आपल्याला सामान्यतः एखाद्या डोक्यामध्ये विचार येतो, भलतात आणि भलतंच काहीतरी आठवायला लागतो आपण. जसं घरी बसलो असतो, एकदम क्रिकेटच्या मॅचमध्ये स्कोअर काय झाला असेल विचार येतो आणि लगेच टी व्हीमध्ये जाऊन टी व्ही पाहायला सुरुवात करतो आणि मॅच पाहायला लागतो. असं स्फुरण होत असतं आपल्याला. कोणत्या वेळेस कोणता विचार येईल आणि काय करावीशी इच्छा होईल काही सांगता येत नाही. नाहीतर एखाद्या वेळेस
घरी बसलो असतो, गोड खायचीच इच्छा होते आणि लगेच जाऊन फ्रीजमध्ये पाहतो काही गोड आहे का, आणि त्या गोड विनाकारणच आपलं खात बसतो. तर हे जे स्फुरण आहे, जे विनाकारण आहे, ते कोणतंही स्फुरण होत नाही. केव्हा होत नाही? तेव्हा होत नाही जेव्हा आपण नखशिखांत आनंदाने भरलेलो असतो. आणि आपण नखशिखांत आनंदाने केव्हा भरतो? जेव्हा आपल्याला साक्षात आपलं स्वरूप दर्शन होतं, आपल्या आत्मरूपाचं दर्शन होतं. आपल्या आत्मरूपाचं दर्शन आपल्याला कसं होतं? ते आपल्याला गुरुसेवेतनं होतं, गुरुच्या आशीर्वादातनं, गुरुकृपेने होतं. सद्गुरू आणि सत्शास्त्र हे जाणून घेण्याने, गुरूंची सेवा आणि सत्शास्त्राचा अभ्यास, यातून आपल्याला त्या आत्मरूपाचं दर्शन होतं. असं या ओवीचा अर्थ आहे. एकही स्फूर्ती न स्फुरे, काही स्फूर्ती स्फुरत नाही, काही डोक्यात विचार येत नाहीत, एकदा ते स्वरूप सुख मिळालं की, असं या ओवीचं म्हणणं आहे. आणि पुढे दुसऱ्या जे 2 पद आहेत त्यात महाकवी सांगतात, कार्य जाती विसरे निमिषात. सर्व कार्य विसरून, कार्य जाती, कार्य जातात याचा अर्थ काय? कुठे जातात? विसरून जातात. केव्हा विसरतात? निमिषात. निमिष म्हणजे काय? निमिष म्हणजे आपली पापणी उघडायला जो एक क्षण लागतो, आपण पापणी डोळा बंद करतो आणि डोळा परत उघडतो, तर ही पापणीची जी उघडझाप ज्या जेवढ्या वेळात होते, जेवढा काळ लागतो, त्याला निमिष म्हणतात. तर हा जो निमिष आहे, हे कालमापन जे पूर्वीच्या काळी, अत्यंत प्राचीन काळी होतं, त्या प्राचीन, आता जे सायंटिस्ट लोकांचं कालमापन आहे त्यापेक्षा अत्यंत सूक्ष्म कालमापन आपल्याकडे होतं आणि त्याचे पुरावे आहेत आपल्याकडे. तर निमिष तर ही नेहमी वापरण्याची, हे कालमापन नेहमी वापरण्याची गोष्ट होती, की पापणीचं उघडझाप करायला जेवढा वेळ लागतो तेवढं निमिष. तर कार्य जाती विसरे निमिषात, म्हणजे क्षणार्धात जी काही कार्य वगैरे तुमच्या मनात आहे ती सगळी विसरून जाता. काहीही करावंसं वाटत नाही, करायचं राहत नाही, करायचं शिल्लक राहत नाही, मुळीच काही पण नाही. नुसतं आपण ते खरंच जे वर्णन आहे आनंदाचे डोही, इतकं खरं वर्णन आहे ते, की नुसतं आनंदच आनंद असतो, काही न करता आनंद, अगणित आनंद, अपरिमित आनंद, अखंड आनंद, अनंत आनंद, असा तो आनंद असतो केव्हा? आपल्याला ज्ञान झाल्यानंतर. आणि मग ज्ञान झाल्यानंतर काय होतं? ती ओवी ही 10वी सांगते आपल्याला, परमसुखाचे भरे, ते सुख भरून गेलं आहे तर आपल्या शरीरामध्ये, आनंदमय आता आपण झालो आहोत. आणि मग मग कुठे स्फूर्ती, आपल्याला ती स्फूर्ती सुचणार आहे? अरे जा आणि काहीतरी खाऊ, आपण बटाटा वडा खायची इच्छा होणार नाही, आणि गोड खायची इच्छा होणार नाही आपल्याला, पेपर वाचायची इच्छा होणार नाही, टीव्ही पाहायची इच्छा होणार नाही, आणि काहीच करायची कोणती स्फूर्ती आपल्याला स्फुरणारच नाही. आणि सर्व कार्य आपण विसरून जाऊ एका निमिषामध्ये, असं याचं या 10व्या ओवीचं म्हणणं आहे. तर आणि याचा अर्थ थोडक्यात असा घेता येईल की स्वरूप दर्शनाचे सुख हेच परमसुख आहे. आणि ते सुख अनुभव असता वृत्ती उठतच नाहीत व दृश्य पाहण्याची देखील स्फूर्ती होत नाही. एका क्षणात व्यवहारातील सर्व कामांचा विसर पडतो. विसर पडे कार्य जाती विसरे निमिषात. तर असं या 10व्या ओळीचा आता सविस्तर अर्थ आपण पाहिला आहे. आणि आता आपण 11वी ओवी पाहूया. 11वी ओवी अशी आहे, करुणी यज्ञाची या कोडी, उभविती स्वर्गाची गुढी, ते सुख कीजे कुरवंडी या ब्रह्मसुखाशी. आता थोडी तुलना जे आहेत इथे महाराज करत आहेत, कवी महाराज, कवी योगी आहेत ते स्वतः मुकुंदराज महाराज. तर हे थोडी तुलना आता करताय. कशाशी तुलना करताय? तर हे जे कर्मकांड असतं,
की यज्ञ करतात, फार मोठे मोठे यज्ञ करतात. आणि यज्ञ करण्यामागे यज्ञाची या कोळी करू, आता इथे यमक जोडण्यासाठी कोळी हा शब्द वापरलेला आहे त्यांनी. या कोळी या शब्दाला फार मोठा अर्थ आहे असं नाही आहे. तर करूनी यज्ञाची या कोटी, कदाचित ते कोटी असू शकतं किंवा अनेक यज्ञ असू शकतं, अनेक यज्ञ असू शकतात. करून या यज्ञाची या कोडी अनेक यज्ञ करून उभविती स्वर्गाची गुढी. कारण हे जे यज्ञ आहेत सर्व, या यज्ञांमधनं काय इप्सित साध्य होतं, काय साध्य होतं आपल्याला यज्ञ यज्ञ करून, हवन करून, मंत्र जप करून, आणि जे आहे त्या यज्ञाचं हविष्य देऊन किंवा त्याच्यामध्ये काय समिधा टाकून किंवा त्याच्यामध्ये जे काही आहुती देतात त्या टाकून काय प्राप्त होतं, त्या हे जे काही वैदिक कर्मकांड आहे त्यामधनं काय प्राप्त होतं, तर त्यातनं प्राप्ती अशी सांगितली, ही स्वर्ग सुखाची प्राप्ती सांगितलेली आहे. यज्ञांमधून स्वर्ग सुखाची प्राप्ती किंवा यज्ञांमधून आपल्याला जे दुःख आता आपण भोगत आहोत त्याची निवृत्ती सांगितलेली आहे. आणि जे दुःख भोगत आहोत त्याची निवृत्ती जर झाली तर स्वाभाविकच आपल्याला सुखाची प्राप्ती होईल आणि स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्ग म्हणजे आनंद. तर यज्ञापासनं यज्ञ करून, सतत यज्ञ करून ही जी स्वर्गाची गुढी, गुढी म्हणजे वाढलेला स्वर्गाची गुढी, उभविती स्वर्गाची गुढी, म्हणजे स्वर्गाला जाण्याचे आपले जे काही चान्सेस आहे किंवा त्याला काय म्हणता येईल, आपल्याला जे काही संधी आहे त्या यज्ञ केल्यामुळे त्या वाढलेल्या राहतील. कशा वाढलेल्या राहतील स्वर्गाला जाण्याच्या संधी, तर गुढी जशी उभारतात तशा वाढलेल्या राहतील. अशा अर्थाने हे शब्दांचं प्रयोजन आहे की करुणी यज्ञाची या कोडी उभविती स्वर्गाची गुढी. तर अशी ती स्वर्गाला जाण्याची जी संधी आहे त्याची गुढी इथे उभारल्या जात आहे. आणि कशी उभारल्या जात आहे, यज्ञ सतत यज्ञ करून उभारल्या जात आहे. कारण त्यापेक्षा जास्ती असं काही प्राप्त यज्ञामधनं होणार नाही आहे. सध्याचं दुःख विसरणे, कमी होणे किंवा नष्ट होणे आणि आपल्याला स्वर्गीय सुख इथेच याची देही याची डोळा प्राप्त होणे, त्याला किंवा ते जर पुण्य अत्यंत पुण्य असलं तर काही दिवस कदाचित आपल्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. पण ते स्वर्गात एकदा भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे ते पुण्य एकदा संपलं की मग परत जे आहे ते खालती येऊन परत इथे आपल्याला या मर्त्य प्रदेशामध्ये किंवा पृथ्वीवरती जन्म घ्यावे लागणार आहेत. म्हणून करुणी यज्ञाची या कोडी उभविती स्वर्गाची गुढी, ते सुख कीजे कुरवंडी या ब्रह्मसुखाशी. ते सुख कुरवंडी करतं, म्हणजे त्याला ते सुख अगदी या ब्रह्मसुखासमोर ओवाळून टाकावं किंवा ते सुख काहीच नाही आहे. ते जे स्वर्गाचं सुख म्हणून सांगितलं आहे, जे यज्ञाने प्राप्त होतं, या ब्रह्मसुखासमोर त्याची कवडीची किंमत नाही आहे, असा या एकूण सांगण्याचा अर्थ आहे. ते सुख की जे कुरवंडी, कुरवंडी म्हणजे यांनी अर्थ असा केलाय, ओवाळून टाकावे, ते सुख ओवाळून टाकावे या ब्रह्मसुखासमोर. कारण हे ब्रह्मसुख एवढं मोठं आणि एवढं थोर आहे की त्यासमोर स्वर्ग सुखाची जी आहे काही गिनतीच नाही आहे, कुठे नाहीच आहे, असा याचा अर्थ. पुन्हा एकदा वाचूया. करुणी यज्ञाची या कोडी उभवती स्वर्गाची गुढी, ते सुख कीजे कुरवंडी या ब्रह्मसुखाशी. याचा अर्थ आपण असं घेऊ, यज्ञ आदी कर्मकांड करून स्वर्ग सुखाची गुढी उभारतात. ते स्वर्ग सुख जे आहे ते स्वरूप सुख किंवा ब्रह्मसुखाच्या तुलनेमध्ये एक कशीत आहे, एक कशीत आहे आणि ते ओवाळून टाकावं असं आहे, कारण ते काहीच नाही. तर असा ह्या 11व्या ओळीचा अर्थ आपण पाहिलेला आहे. आणि आता 12वी ओळी पाहू. असं करू आज 12 आणि 13 पटकन घेऊन संपवून टाकू, म्हणजे हा कारण फार लहानसा अध्याय आहे. 13 ओव्यांचा हा अध्यायच पूर्ण संपून जाईल.
तर हे भराभर 2 ओव्या आपण घेऊन घेऊ. आता 12 आणि 13. आता ही 12वी ओवी आहे. आनंद आनंदासी घोटी, बोलता परेसी पडे मिठी. जणू काही आनंदच आनंदाला घोटतो आहे. आता ब्रह्मसुखाचं वर्णन कसं करावं, तर हा जो आहे घोटलं म्हणजे कसं आणखी ते हे होत जातं, सूक्ष्म होत जातं, तसं हा घोटण्याचाच प्रकार चालू आहे. आनंदच आनंदाला घोटतो आहे, आनंद अधिक सूक्ष्म होत जात आहे, असं हे अशी ही कल्पना कविरायाची. आणि आनंद आनंदासी गोटी, बोलता परेसी पडे मिठी. आता परा म्हणजे कोण? आपण पाहिलं होतं, मागेच मी तुम्हाला सांगितलं होतं की परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाण्या आहेत. ही वाणी, यातली जी परावाणी आहे ही भगवंताची वाणी आहे, परमात्म्याची वाणी आहे, किंवा ती परमात्म रूपच आहे. तर इथे असं म्हटलं आहे, आनंद आनंदासी घोटी, बोलता परेसी पडे मिठी. आणि मुक्याने सुखाच्या गोष्टी केवी कीजे. तर या ज्या सुखाच्या ज्या गोष्टी आहेत, ह्या मूकपणाने कशा काय कराव्यात. कारण आपलं सुख ते सांगता देखील येऊ शकत नाही, एवढ्या सुखामध्ये तो योगी आहे स्वरूप दर्शन झाल्यानंतर. आणि त्याला ते मौन प्राप्तीच झाली आहे, की तो असं मौन प्राप्त झाला आहे की तो सुखाच्या गोष्टी करू शकत नाही, असं मौन प्राप्त झालं आहे. तर पुन्हा एकदा ही ओवी पाहू. आनंद आनंदासी घोटी, बोलता परेसी पडे मिठी, मुक्याने सुखाच्या गोष्टी केवी कीजे. आणि याचा अर्थ ज्यांना लिहायचा आहे ते असे लिहू शकतील की ब्रह्मसुखाचे वर्णन आता कसे करावे. ब्रह्मसुखाचे वर्णन आता कसे करावे, तर आनंद आनंदासी घोटी. आनंद जणू अधिक आनंदासाठी आनंदाला घोटीत आहे. त्याचे वर्णन करतो म्हटले, बोलता परेसी पडी मिठी. त्याचे वर्णन करतो म्हटले तर परावाणीला देखील आनंदाची मिठी पडते. ते परावाणी देखील आनंदामध्ये लय होऊन जाते. या सुखाच्या गोष्टी मुकेपणी कशा बरं करता येईल. आणि मग ती परा पडल्यानंतर काय होईल, परा ही वाणी आहे आणि त्या वाणीला आनंदाची मिठी पडली. मग आता हे झालं, मुकेपण आलं. पहा, छान कल्पना आहे. आणि मुकेपण जर आलं, मग आता मी किती सुखी झालो हे तरी कसं सांगता येईल मला, असं या 12व्या ओवीचा अर्थ आणि होतो, जो आपल्या कवींनी लिहिलेली आहे ही ओवी. आणि आता शेवटची ओवी पाहूया आणि हा अध्याय जो आहे ते संपवू. शेवटची ओवी ही अशी आहे. खुंटले मनाचे जाणणे, ते सुख अनुवादावे कबणे, हे अनुभवी तोची जाणे इतरा टकमक. खुंटले मनाचे जाणणे, मन काही त्या सुखाला समजू शकत नाही. हो, ते हे स्वरूपाचं सुख एवढं प्रचंड आहे, एवढं अपरिमित आहे की मन नाही तेथे पोहोचू शकत, वाणी तेथे नाही पोहोचू शकत. एवढं प्रचंड सुख आहे. ते सुखच जे आहे, आनंद जो आहे तो ब्रह्मानंदच आहे. आणि मन नाही जाणू शकत ते. तर यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा, असं आपण जे सांगतो, तर हे मन जे आहे त्याला प्राप्त करू शकत नाही, समजू शकत नाही की आनंद किती आहे ते. खुंटले मनाचे जाणणे, ते सुख अनुवादावे कबणे. अरे हो, पण ते मनच तिथे पोहोचत नाही आहे ते सुख किती आहे सांगायला. तर मग हे अनुवादावे कवणे म्हणजे कोणी हे अनुवादावे म्हणजे इथे अर्थ समजावून सांगावे. मग ते सुख कोणी समजावून सांगायचं, मनच तिथे पोहोचत नाही तर. असं फार छान विचारतायत कवी इथे. खुंटले मनाचे जाणणे, संपलं. आता मन तिथे नाही पोहोचू शकत. अप्राप्य मनसासह, तिथे मनाला काही प्राप्त होणारच नाहीये. मन परत येणार, खुंटणार. आणि मग जर खुंटणार मन, तर ते अनुवादावे कवणे, कोणी बरं मग त्या सुखाचं वर्णन करावं. हे अनुभवी तोच जाणे इतरा टकमक. बाकीच्यांनी सगळे टकमक पाहत राहायचंय, बाकीच्यांना काही समजणार नाही.
फक्त याचा जो अनुभवी आहे, या ब्रह्मानंदाचा ज्याने अनुभव घेतला आहे, तोच ज्ञानी, तोच योगी जो आहे, हे सुख किती आहे ते सांगू शकेल, असं कवीचं या 13व्या ओळीमध्ये म्हणणं आहे. पुन्हा एकदा ओळी वाचतो. खुंटले मनाचे जाणणे, ते सुख अनुवादावे कवणे, हे अनुभवी तोच जाणे, इतरा टकमक पाहणे. मन काही, किंवा याचा अर्थ जर कोणाला लिहायचा असेल तर असा लिहिता येईल याला थोडक्यात. कसा की कुंटले मन काही त्या सुखाला समजू शकत नाही. मग ते सुख वर्णन करून कसे सांगावे? ज्याला या सुखाचा अनुभव आहे तोच हे जाणू शकतो. इतरांनी मात्र त्या सुखाचे वर्णन कोणी केले तर फक्त टकमक पाहावे लागेल आणि काही हाती येणार नाही, असा एकूण अर्थ. तर इथे आपण आता थांबवूया आणि आता पूर्ण 12 अध्याय आपण वाचून पूर्ण केलेले आहेत. उद्या 13वा अध्याय सुरू करू. त्याचं नाव आहे मुक्ती रहस्य. आणि इथे आजचं प्रवचन संपवतो. सर्वांना माझे आशीर्वाद.